पेपरफुटी विरोधात ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला नवापुरातून जाहीर पाठिंबा. विद्यार्थी आणि संघटना रस्त्यावर. देशभरात गाजत असलेल्या पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. या मागणीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 18 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत असल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवापूर येथे भारत आदिवासी पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाला नवापुरातील सर्व स्तरातून, विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलन. नवापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सकाळी 11 वाजेपासून या धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. भारत आदिवासी पार्टीचे अरविंद वळवी आणि आम आदमी पार्टीचे मंगेश येवले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटनांचा सहभाग. या आंदोलनाचे गांभीर्य ओळखून नवापुरातील अनेक राजकीय आणि सामाजिक धार्मिक संघटनांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. यामध्ये प्रामुख्याने खालील पक्षांचा व संघटनांचा समावेश होता: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे, विविध स्थानिक सामाजिक व धार्मिक संघटना. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणला. स्वाक्षरी मोहीम यशस्वी. आपल्या भविष्याची चिंता करत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने हजेरी लावली. विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार विरोधात आणि पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनस्थळी राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानात शेकडो नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून स्वाक्षऱ्या केल्या. देशातील तरुणांचे भविष्य पेपरफुटीमुळे अंधारात जात आहे. जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता येत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा सूर यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला. सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आंदोलनाला नवापुरातून मिळालेल्या या पाठिंब्यामुळे प्रशासनाचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. ज्यांना देशाचे सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाले आहेत असे आदरणीय सोनम वांगचुक हे मागील 19 दिवसापासून आमरण उपोषण दिल्ली या ठिकाणी करत आहेत. त्यांची मागणी अशी आहे की या देशातील शिक्षण व्यवस्था सुधारावी. जे गरीब विद्यार्थी आहेत, जे मेहनती विद्यार्थी आहेत, जो विद्यार्थी कष्ट करून, खर्च करून अभ्यास करतो, त्याला या पेपरफुटीमुळे न्याय मिळत नाही. पालकांचा खर्च वाया जातो, त्या विद्यार्थ्याचं नुकसान होतं. आणि म्हणून या देशातील शिक्षण व्यवस्था सुधारावी. आणि हे पेपरफुटीचे प्रकार देशभरात अनेक वेळा झालेले असताना या शिक्षण पद्धतीमध्ये बदल होत नाही. म्हणून ज्यांच्याकडे अफाट पैसा आहे, जे धनाढ्य आहेत, अशा धनाढ्याच्या मुलांसाठी पैसे देऊन मग हे पेपर लीक केले जातात आणि त्यांना पास करून त्यांना शिक्षणामध्ये घेतलं जातं. जो गरीब विद्यार्थी आहे तो विद्यार्थी तसा त्या ठिकाणी राहतो. मेहनत कष्ट करून सुद्धा त्याला यश मिळत नाही. हे दुर्दैव या भारत देशातील विद्यार्थ्यांचं आहे. आणि म्हणून एक हे महान कार्य आणि सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झालेला व्यक्ती ही मागणी घेऊन जेव्हा बसत आहे, तेव्हा केंद्र सरकार त्याच्याकडे डुंकूनसुद्धा बघत नाही. हे या देशासाठी शरमनाक गोष्ट आहे आणि लाजिरवाणी गोष्ट आहे असं मी तरी, आणि निंदनीय बाब आहे. आणि या बाबीसाठी देशातील प्रत्येक युवा असेल, पालक असतील, यांनी पुढे येऊन या उपोषणाला पाठिंबा द्यावा अशी आमची मागणी आहे. आज या नवापूर तालुक्यामध्ये, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यामध्ये आदिवासी भारत पार्टीच्या वतीने हे एक दिवसीय धरणे आंदोलन होत आहे. याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मी पाठिंबा दर्शवित आहे. आणि ह्या जे उपोषणाला आम्ही पाठिंबा दर्शवत आहोत आणि त्यांना सरकारने या निर्णय दिला पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे. म्हणून या देशातील लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावे एवढीच आमची विनंती आहे. नमस्कार. मी आदिवासी नैतिक आदेश मित्रांनो, सोनम वांगचुक हे
ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहे, शिक्षणतज्ज्ञ आहे, पर्यावरण तज्ज्ञ आहे, आंतरराष्ट्रीय ख्यातीची एक व्यक्ती आहे, पद्मविभूषण पद्मश्री यांना किताब मिळालेले आहे. अशी श्रेष्ठ व्यक्ती गेल्या 19 दिवसापासून दिल्ली येथे आमरण उपोषणात बसलेली आहे. त्यांची मागणी आहे की मागे जे पेपर फुटचे प्रकरण झाले, नीट आणि ज्या काही प्रवेश परीक्षा होत्या त्यांचे जे पेपर फुटले त्याची चौकशी करावी. वरिष्ठ स्तरावर जे पेपर फुटचे प्रकरण घडलेलं आहे संपूर्ण देशभरामध्ये, या संपूर्ण प्रकरणाची स्पेशल टास्क नेमून चौकशी करावी आणि या प्रकरणामध्ये जे दोषी आहे, जे गुंतलेले आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि हे होईपर्यंत आपले केंद्राचे शिक्षण मंत्री माननीय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा म्हणून या प्रमुख मागणीसाठी ते उपोषणास बसलेले आहे. आज 19वा दिवस होत असताना त्यांच्या या उपोषणाची कुठल्याही पद्धतीने दखल घेतली जात नाही. ना मीडिया घेत नाही, ना मोदी मीडिया घेत, ना केंद्र शासन घेत. अशा पद्धतीचं बिलकुल असंवेदनशील परिस्थिती केंद्र शासनाच्या स्तरावर आणि या सोनम वांगचुक यांच्या या मागणीला एक पाठिंबा म्हणून संपूर्ण देशभरातून आता सामान्य जनता पाठिंबा द्यायला पुढे येत आहे. वैयक्तिक सोशल मीडियावर, समाज माध्यमावर पाठिंबा देतच आहोत, परंतु या पद्धतीने सार्वजनिक पद्धतीने सुद्धा आता पाठिंब्यासाठी लोक येत आहे आणि याच पाठिंब्याचा भाग म्हणून आम्ही या नवापूर तालुक्याच्या मुख्यालयी एक नवापूर तालुक्यातील संवेदनशील व्यक्ती निमित्त भारत आदिवासी पार्टी आहे, परंतु या ठिकाणी सगळे पार्टीचे, सगळे राजकीय पक्ष, सगळ्या सामाजिक संघटनांचे लोक या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. आणि अशा पद्धतीचं हे माननीय सोनम वांगचुक यांना त्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंब्यासाठी आजचे हे एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी नवापूरच्या मुख्यालयी घडत आहे. या आंदोलनाला विद्यार्थी येऊन पाठिंबा देऊन गेले, महाविद्यालयीन विद्यार्थी आले, अगदी बालक शालेय विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी येऊन पाठिंबा देऊन गेलेले आहे. या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांचं, या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि सोनम वांगचुक यांना याची जी मागणी आहे ती केंद्र शासनाने तात्काळ पूर्ण करावी अशी या ठिकाणी मागणी करतो आणि या 19 दिवसामध्ये घडत असलेल्या असंवेदनशीलतेचा या केंद्र शासनाचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे. दिल्ली येथील जंतर मंतरवर गेल्या 19 दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे शिक्षणावरील जो भ्रष्टाचार आहे, ज्या देशभरामध्ये पोरं एका चांगल्या नोकरीसाठी किंवा आपल्या भविष्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतात आणि त्या काही ठराविक मुलांसाठी, उदाहरणांच्या मुलांसाठी हे BJP सरकार, RSS सरकार संगनमत करून पेपरफुटीचा प्रकार हे गेल्या 14 वर्षामध्ये एकसारखं होत आहे आणि 14 वर्षामध्ये ना कोणतीच भरती आतापर्यंत शिक्षक भरती असेल किंवा कोणत्याही शासकीय नोकर भरती हे सगळी बंद झालेले आहे. याचा अर्थ या मोदी सरकारला इथं फक्त घंटा वाजवणारे अंधभक्त बनवायचे आहेत. या देशातली शिक्षण व्यवस्था ही पूर्णपणे नष्ट करण्याचं काम हे मोदी सरकारने चालू केलेलं आहे. सोनम वांगचुक यांची एक काय मागणी आहे, त्यांची एकच मागणी आहे की या देशातला जो केंद्रीय मंत्री आहे प्रधान धर्मेंद्र प्रधान फक्त राजीनामा द्या, स्वतः जबाबदारी घ्या. का तुम्हाला जे जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं पालन करता येत नसेल, आतापर्यंत इतिहास आहे की जर एखाद्या खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला किंवा गंभीर प्रकरण घडलं तर त्या खात्याचा मंत्री राजीनामा देत असे आणि त्यांच्यावर कडक कारवाई होत असते. हा इतिहास आहे, परंतु तो सगळा इतिहास पुसून टाकण्याचे संविधानामधले जे काही अधिकार आहेत ते पुसून टाकण्याचं काम हे BJP RSS करत आहे. याच्या विरोधात देशभरामध्ये आज पूर्ण देशभरामध्ये धरणे आंदोलन करून सोनम वांगचुक याला पाठिंबा देण्यासाठी आज इथं नवापूर तालुक्यात आम्ही बसलेलो आहोत. कम्युनिस्ट पक्षाच्या पहिल्यापासून त्यांना पाठिंबा आहे. तिथं आंदोलनस्थळी तिथं आमचे कम्युनिस्ट पक्ष जनसंघटना आहेत. आम्ही इथं सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज आदिवासी पार्टीतर्फे एका दिवसाचं धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे. त्याला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलेलो आहोत आणि जोपर्यंत हा धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही आणि शिक्षण व्यवस्थेचे कोणी जबाबदार असतील अजून
त्यांच्यावर पूर्ण कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील आणि जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत शक्ती सत्ता पाठिंबा हा सतत राहील.